गुड मॉर्निंग फ्रेंड्स. फायनली प्लॅन झाला आहे माझा आणि माझ्या बहिणीचा. तर आम्ही चाललो आहे फिरायला. मी, शौर्य आणि माझी बहीण. आणि कसं पण जायचं असं ठरवलं आहे. बघू आता पुढे कसं जातो आहे. तर इथून तर रिक्षाने चाललो आहे, पुढे जाऊन बसने जाणार आहोत. तर बसचा प्रवास आणि एक्सपिरियन्स तुम्हाला नक्की बघायला भेटेल. तर शौर्यला म्हटलं तेवढंच बरं वाटेल. आणि तो दरवेळेला म्हणतो, मम्मा तुम्हाला कुठेच घेऊन जात नाही सुट्टी असली तरी. तर म्हटलं फिरायला जाऊया. तर घरी तसंही कोणी घेऊन जाणारं नव्हतं मोठं. गाडी होती पण चालवणारं कोण नव्हतं. म्हटलं की बहिणीला सुट्टी होती, तिला बोलवलं. आणि लहान मुलांना जर बसने घेऊन जायचं म्हणजे मोठा टास्क. तर आम्ही दोघींनी ठरवलं की बसनेच जायचं. सगळ्यात आधी तयारी झाल्यानंतर आम्ही रिक्षा बोलवली आणि म्हटलं बस स्टँडपर्यंत रिक्षाने जाऊया. आणि तुम्ही सावंतवाडीचा नजारा बघू शकता. मोती तलावचा इतका भारी दिसतो ना सकाळी सकाळी. आणि मग आम्ही रिक्षाने पोचलो आहे सावंतवाडी बस स्टॉपला. तिथे पोचल्यानंतर एवढी गर्दी होती की त्याच्यातून चढताही येत नव्हतं. आणि सगळेजण धक्काबुक्की करायला लागले. मग 1-2 बस अशाच सोडल्या आम्ही. आणि वाट बघत बसलो की कोणती तरी बस येईल. त्याच्यात 1 तास गेला. वेळ निघून जात होता आणि आम्हाला घरी पण रिटर्न यायचं होतं. तोपर्यंत म्हटलं खायला घेऊया. शौर्याला तिकडे भूक लागली तर परत तिकडे दुकान नसतील तर प्रॉब्लेम होणार. मग त्याला खायला घेतलं आणि पुन्हा एकदा इथे येऊन वाट बघत उभे राहिलो. भरपूर टाईमपास केला तरी पिल्लू माझी खूप शांत होती आणि अजिबात रडत नव्हती आत्तापर्यंत तरी. म्हटलं तिकडे जाऊन काय करेल काय माहिती. माझ्या शौर्याचं तर मस्ती करणं सुरूच होतं त्यात. आणि तो भरपूर खुश होता की तो फिरायला चालला आहे. आणि त्याला खूप मज्जा आली आणि तिथेही त्याने खूप एन्जॉय केलं. तर फायनली आम्ही खूप वाट बघितल्यानंतर एक बस आली आणि त्या बसमध्ये आम्ही बसून गेलो. भरपूर गर्दी होती तरी एकाच्या बॅगवर शौर्य बसला आणि आम्ही तिघंही उभं राहून गेलो. मी पिल्लूला असंच पकडून उभं राहून गेले. आणि फायनली पोचल्यानंतर आम्ही तिथे रिक्षा करून जिथे जायचं होतं त्या डेस्टिनेशनला आम्ही पोचत आलो होतो. आणि तिथून आम्ही येताना रिटर्नच्या रिक्षा भेटत नाही म्हणून ह्या काकांचा आम्ही नंबर घेतला आणि त्यांना सांगितलं की येताना आम्ही तुम्हाला कॉल करतो. आणि आम्ही आता पोचत आलो आहे तिकडे. आम्ही पहिल्यांदा जात होतो आणि आम्हाला माहीतही नव्हतं कसं जायचं. मग आम्ही विचारत आणि कसंबसं तिकडे पोचलो आहे फायनली. आणि तुम्ही ओळखू शकता कुठे पोचलो आहे. आम्ही केसरी येथे ॲक्वेरियमला आलो आहे. आणि इथे बऱ्याच प्रकारचे रंगबिरंगी मासे असतात ते बघण्यासाठी आलो आहे. म्हटलं कसं आहे बघूया. सावंतवाडीहून आंबोली रोडला दाणोली म्हणून एक गाव आहे आणि त्या गावातून पुढे केसरी म्हणून एक गाव आहे. तिथे हे ॲक्वेरियम आहे. आणि आम्ही दाणोलीला उतरलो आणि त्यानंतर आम्ही रिक्षातून पुढे आलो. आता आम्ही इथे उतरलो आहे आणि हा आहे एंट्रन्स. हा आहे तिकीट काउंटर आणि इथे आम्ही तिकीट काढल्यात. आणि तिकीट आहे 1 पर्सनचे 100 रुपीज आणि एक आहे हाफ. शौर्याची हाफ काढली. आणि तुम्ही इथे भिंतींवर बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे पेंटिंग्स आहेत. आणि आम्ही दुपारच्या वेळी गेलो. इथे भरपूर ऊन लागत होतं. आणि तुम्ही सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी या. दुपारच्या वेळी कोणी जास्त गर्दी नसते आणि भरपूर ऊन पण असतं. आणि इथे दुकानं पण नाही आहेत. त्यामुळे एक कॅफे आहे. त्यामध्ये काय काय भेटतं आम्हाला नाही माहिती, पण कोल्ड्रिंक्स आणि बऱ्याच काही गोष्टी भेटतही असतील. तर एकच कॅफे आहे इथे तिकीट काउंटरच्या साईडला. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? माझं कोकण विथ निधी राणे यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आम्ही आलो आहे केसरी येथे. मी, शौर्य आणि माझी बहीण ऋणा पण आली आहे आणि आम्ही छोटीला पण घेऊन आलो आहे. तर इथला एक्सपिरियन्स घ्यायचा होता. आम्हाला खूप दिवस यायचं होतं. तर म्हटलं बघू कसं आहे. आणि दिवाळीच्या सुट्ट्या पण लागल्यात. तर शौर्याला आम्ही कुठेच घेऊन गेलो नव्हतं. तर तो पण म्हणायचा की कधी कुठे जात नाही मम्मा, तर मला घेऊन चल. यांना तर सुट्टी नाही आहे आणि माझ्या भावाला पण नाही आहे. तर आम्ही म्हटलं बसने जाऊया. एकदा बघू तरी किती लांब आहे आणि कसं जाता येईल. मग बसने आम्ही मेन रोडपर्यंत आलो. तिथून रिक्षा करून आतमध्ये आलो. खूप तसं जवळ आहे सावंतवाडीने, खूप लांब नाही आहे. आणि तुम्हाला दाखवते. तिथे बघा खूप मस्त व्ह्यू आहे पाठीमागे. आणि तिथे एक छोटासा खेकडा पण आहे. खूप भारी वाटतं इथे बघून.
दुपारची वेळ आहे त्यामुळे ना थोडं ऊन पण जास्त आहे. तुम्ही सकाळी लवकर आलात तर तुम्हाला अजून भारी वाटेल. संध्याकाळच्या वेळेला पण थोडी गरमी असल्यामुळे उन्हाचा कंटाळा येतो. चला तर मग तुम्ही व्हिडिओ बघत राहा, मी तुम्हाला दाखवते. आणि इथे भेटला माझ्या मामीचा भाऊ, आणि जो की बऱ्याच दिवसांनी भेटला मला, आणि इथे तो कामाला आहे, आम्हाला माहीत नव्हतं. आणि इथे आल्यानंतर तो मला म्हणायला लागला की तुम्ही येणार होता तर आधी सांगायचं होतं आणि सकाळच्या वेळी यायचं होतं, इथे सकाळच्या वेळी खूप भारी वाटतं. मग त्याने आम्हाला सांगितलं की काय 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 आहे इथे, तुम्ही काय काय बघू शकता, आणि सगळं दाखवलं आम्हाला त्याने. आम्ही इथून पहिल्यांदा फोटो काढत आम्ही पुढे गेलो. आम्हाला आतमध्ये एक बदक दिसलं आणि आम्हाला ते बघायला जायचं होतं. तर पिल्लू इथे झोपलेली आणि ती तिच्या मावशीकडे होती, आणि इथे शौर्य आल्यानंतर सगळीकडे फिरायला लागला. म्हटलं चला आपण आतमध्ये जाऊन ती बदकं बघूया कशी आहेत ती. तर आम्ही बदक बघण्यासाठी साईडने गेलो. तर सगळ्यात आधी आम्हाला शहामृगाचं दर्शन झालं. इथे ह्या समोरच्याच पिंजऱ्यामध्ये शहामृग होता. एवढा मोठा शहामृग मी पहिल्यांदा समोरून बघितलेला, आणि इतका भारी वाटत होतं ना इथे आल्यानंतर. दुपारच्या वेळी आलो, थोडी गरमी होती, पण हे सगळं बघितल्यानंतर सगळा थकवाच निघून गेला. आणि पुढे आल्यानंतर नंतर आम्हाला काय ही काळी बदकं आम्हाला बघायला भेटली. त्यानंतर पुढच्या पिंजऱ्यात तुम्ही इथे बघू शकता ब्लॅक डक म्हणून आहे, कायायू ब्लॅक डक. आणि त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये या आहेत डॉमेस्टिक गूज, म्हणजे व्हाईट बदकं, आणि त्याच्यामध्ये मिक्स कलरफुल बदकं होती. केस्टेड डक, डॉमेस्टिक आणि केस्टेड डक अशी 2 प्रकारची बदकं एकत्र होती इथे. आणि या आहेत कोंबड्या, ब्रह्मा कोंबड्या, आणि ह्या पण मोठ्या जातीच्या कोंबड्या होत्या. एवढ्या भल्या मोठ्या कोंबड्या होत्या ना, तुम्हाला इथून छोट्या दिसत असतील पण खूप मोठ्या कोंबड्या होत्या त्या. त्यानंतर ह्याच्यावरती बरेच सरडे आणि पालींचे प्रकार होते पिंजऱ्यामध्ये, आणि खाली काच होती आणि त्या काचेवरनं चालायचं होतं. मला भीती वाटत होती. शौर्य तरी पुढे गेला, आणि पुढे गेल्यानंतर त्याला समजलं की ते काच आहे, आणि ते बघून तो जाम घाबरला. मी ते वरती गेल्यानंतर मला समजलं की काच आहे, आणि मला चालायचं नव्हतं, मला भीती वाटत होती. म्हटलं काच माझ्या वजनाने फुटेल तर. शौर्य बाजूने चालत होता, आणि मीही मग त्याच्या मागे बाजूने चालली. मग रोना चालत होती म्हणून मला थोडा धीर आला की ती पण चालते म्हणजे मी चालू शकते. आणि नंतर चालत गेली. पुढे जाऊन बघितलं तर आतमध्ये मोठे सरडे होते. तुम्हाला दाखवते मी. हा बघा किती लांब शेपटीचा शेड, लुटिनो काहीतरी आहे त्याचं नाव, आणि डेंजर आहे हा, बघूनच भीती वाटते मला. फिश आहेत ते काय, छोटे फिश आहेत त्याच्यात सोडले. कासव दिसतो का नाही तुला? टॉर्टॉइज चल तर तिकडे जाऊया. नाही रे हे काय करतात. आल्यापासून पिल्लूला ऋणानेच घेतलं होतं, तर म्हटलं आता मी घेते. आणि शौर्याला प्ले एरिया दिसला आणि तो धावत तिकडे गेला आणि भरपूर उड्या मारल्या त्याने. तिकडे पण आम्ही भरपूर फोटो काढलेत. आणि मग मी ते झोपाळ्यावर येऊन निवांत बसली. खूप दमायला झालं होतं मला एवढं वरती चढून खाली उतरेपर्यंत.
मला ना झोपाळा खूप आवडतो आणि सगळ्यात आधी मला तिथे झोपाळा दिसल्याबरोबर मी तिथे जाऊन बसली. मग शौर्य मला झोका द्यायला आला आणि त्याने खूप वेळ मला झोका दिला. मी म्हटलं त्याला की तू खेळून घे इथे, तुला जेवढा वेळ भेटतो तेवढी तू मजा कर. नाही म्हणाला, तू बसली आहेस ना आता झोपाळ्यावर तर मी तुला झोका देतो, कारण तू मला दरवेळेला झोपाळ्यावर असताना झोका देतेस ना. म्हटलं ठीक आहे, मुलांना पण किती समजतं बघा. आणि मी पण बऱ्याच वर्षांनी बसली होती झोपाळ्यावर. मला खूप मस्त वाटलं, भारी वाटलं इथेच बसून. मग आम्ही पिल्लूची पण इच्छा कंप्लीट केली, तिला झोपाळ्यावर बसवलं आणि नंतर आम्ही पुढे पक्षी बघायला निघालो. कारण हा एवढा मोठा जो पिंजरा होता तो फक्त पक्ष्यांसाठी होता. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चिमण्या आणि पोपट होते. बाजूला मस्त तलाव होता आणि समोर डोंगर. व्ह्यू खूप छान आहे आणि इथे फोटो काढण्यासाठी पण प्लेस चांगली आहे आणि भरपूर फोटो काढून घेतलेत. आणि त्यानंतर आम्ही मेन जिथे जायला आलेलो ॲक्वारियमला, हे सगळं बघितल्यानंतर आम्ही तिथे गेलो. आता आम्ही मेन जिथे जायला आलेलो ते म्हणजे आणि पिक्चरच्या थिएटरमध्ये जातात तसं इथे आतमध्ये नेतात. आणि मग आतमध्ये गेल्यानंतर भरपूर असे मासे बघायला भेटतात टँकमध्ये ठेवलेले आणि वेगवेगळ्या प्रकारचे रंगीत, छोटे मोठे, एकदम मोठे मोठे मासे बघायला भेटतात इथे. तर तुम्ही बघू शकता. आणि आतमध्ये खूप थंड थंड वाटतं, मोठे मोठे AC लावलेले आहेत आतमध्ये. मला जेवढी गरमी होते तेवढी आतमध्ये गेल्यानंतर खूप थंड वाटतं, बाहेरच यावं असं वाटत नाही. आणि शौर्य तर भरपूर खुश झालेला, त्याला तर बघून एवढं भारी वाटत होतं ना की त्याला फिरायलाही आवडतं आणि बऱ्याच दिवसांनी त्याला घेऊन गेलं, त्यामुळे तो खूप खुश होता, त्याने खूप एन्जॉय केलं. ॲक्वारियम बघून झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर तिथे बाहेरच माशांना खाऊ घालायला खाद्य होतं माशांचं, तर ते आम्ही घेतलं आणि शौर्याने सगळ्या माशांना घातलं आपल्या पद्धतीने. आणि सगळे मासे असे एकत्र येत होते ना माशांना खाऊ घालताना. आणि नंतर शौर्य आणि ऋणा झुलत्या पूलवरनं गेले. मी आणि पिलू खालीच होतो. मला भीती वाटते, मी कधी असं एवढे मोठे स्टंट नाही करू शकत. आणि मग नंतर आम्ही घरी यायला निघालो आणि त्या मामाने आम्हाला त्यांच्या व्हॅनमधनं आणून मेन रोडला सोडलं. तर थँक्यू त्या मामासाठी. आणि नंतर आम्हाला खूप भूक लागलेली, साईडला हॉटेल होतं, तर आम्ही तिथे भजी खाल्ली आणि भजी एकदम कुरकुरीत आणि इतकी टेस्टी होती ना, इथली चव मी कधीच विसरू शकत नाही. मी ऋणाला पण सांगितलं की यानंतर आपण परत आलो की याच हॉटेलला येऊन भजी खायची. तर पिल्लूला ब्रेड दिला, कारण मला राहत नव्हतं, ती तोंडावर बघत होती. ब्रेड खायचा नसतं तरीही तिला दिला आणि ती काही जास्त खाणार नाही, ती असंच थोडंसं तोंडात घालणार आणि टाकणारी माहिती होतं मला. नंतर आम्ही बसची वाट बघत रस्त्यावर येऊन थांबलो.
फायनली घरी येऊन पोचलो आणि खूप ऊन लागलं होतं आणि खूप थकायला झालं होतं आणि हे दोघेही माझ्याबरोबर मस्ती करत होते घरी पोचल्यानंतर. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही नक्की जाऊन या, केसरी येथे खूप भारी आहे. आणि लहान मुलांसाठी तर पुढच्या वर्षी मस्त ॲक्टिव्हिटी होणार आहेत, तर पुढच्या वर्षी तर नक्की भेट द्या. आणि भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.